ब्रेकनंतर बातमी कोल्हापूरची आहे। कोल्हापूरमध्ये बनावट नोटांच्या छापखान्यावर पोलिसांनी छापा टाकलाय। यावेळी हाँगकाँगमधील कागद जप्त करण्यात आलेले आहेत। हाय सिक्युरिटी ग्रेड कागद वापरून बनावट नोटा बनवण्यात येत असल्याचं कळलं होतं आणि त्या प्रकरणी आता पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय। सिद्धेश घाटके आणि विकास पानारी अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत। 50 रुपये, 200 रुपये आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा इथं छापल्या जात होत्या। बनावट नोटा आणि त्याकरता वापरण्यात येत असलेला कागद त्याचबरोबर प्रिंटरही पोलिसांनी जप्त केला आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडून। सतेज, काय अपडेट? नक्कीच लागवी खरं तर हाँगकाँगमधील हाय सिक्युरिटी थ्रेड कागदचा वापर करून बनावट नोटा छापणारा आणि तो चलनात आणणारा जे आहे ते दोघांना कोल्हापूरच्या करवीर पोलिसांनी अटक केलेली आहे। श्रीकांत घाटगे आणि विकास पानारी अशी त्यांची नावं आहेत। खरं तर केंद्रीय तपास यंत्रणेच्या ही सगळी बाब आहे ती लक्षात आल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी आहेत ते कोल्हापुरात दाखल झालेले होते आणि त्यांनी स्पॉटवरती ज्यावेळेस व्हिजिट केली त्यावेळेस मात्र हाँगकाँगमधील ही सगळी कागदपत्र हाय सिक्युरिटी जे मागवलेले DTDC कुरिअरने ही मागवल्याचं जे आहे ते पुढे आलेलं आहे। आणि या सगळ्यांमध्ये ज्यावेळेस स्पॉटवरती पोलीस गेले त्यावेळेस त्यांना बनावट नोटा ज्या आहेत त्या आढळून आलेल्या। त्यामध्ये 200 रुपये, 500 रुपयांच्या शिवाय कोऱ्या कागदावरती हाय सिक्युरिटी थ्रेड असलेल्या पट्ट्या देखील आढळून आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये भारत असे लिहिल्याचं आणि RBI लिहिल्याचं देखील पुढे आलेलं आहे। अधिक तपास जो आहे तो करवीर पोलिसांनी करताच या ठिकाणी सिद्धेश घाटगे आणि विकास पानारी अशी दोघांची नावं पुढे येऊन त्यांना आता अटक देखील झालेली आहे। मात्र एक यामध्ये प्रश्न असा निर्माण होतोय की या सगळ्या गोष्टीची माहिती केंद्रीय तपास यंत्रणांपर्यंत पोहोचते, मात्र स्थानिक पोलिसांचा याचा सुगावा का लागत नाही याबद्दल मात्र आता जी शंका आहे ती व्यक्त करण्यात येते। मात्र या दोघांनाही काल पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केला असता 25 फेब्रुवारी पर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे जे आदेश आहेत ते दिल्याचं आपल्याला समोर आलेलं आहे। मात्र पोलिसांनी अत्यंत केंद्रीय तपास यंत्रणेनं गोपनीय पद्धतीने तपास करून या दोघांना जे आहे ते करवीर पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे आणि सगळ्यात मोठी कारवाई आहे ती आता कोल्हापुरात ही म्हणता येईल। लागवी निश्चित सतेज, तुम्ही असेच आमच्या सोबत जोडले राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।